पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची संख्या डिग्री होत असताना आपण पाहतो या ओव्हरची सुरुवात निर्धावने झालंय. स्ट्रायकिंगवरती जिगू आणि दुसऱ्या बाजूला विनीत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक हाताळण्याकरिता ओमकार बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. दुसरा बॉल पंचांकडे अपील अपील आणि अपील उचलून धरलाय. विकेट जाईल. विकेटचं सेलिब्रेशन. फलंदाज जिगू बॅक टू द डगआउट गॉन. सेफ झोन मध्ये बॉल पडतोय. एक रन मिळेल या बॉलवरती. नवीन फलंदाज करण मैदानावरती दाखल झालाय. करण रावरे अर्थातच वामन मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहतोय व्यावसायिक गटामधील एक मोठं नाव आहे. मयूर तामोरेच्या सोबतीनं जयेश रावरेच्या सोबतीनं करण देखील मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट खेळतो व्यावसायिक गटामध्ये. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ मैदानावरती झालाय. धावा झाल्यात फलकावरती एक धाव फलकावरती लागले गेले. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानावरती. या ओव्हरमधील नेक्स्ट बॉल ओव्हर दी विकेट. ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रचंड वेगानं इंटू दी गॅप मध्ये बॉल क्लिअर होत असताना पाहायला मिळतोय. विनीतच्या बॅट मधून आलाय चौकार. 4. या देखील बॉलवरती काय कडक फटका दरकीने पाहायला मिळतोय फलंदाज विनीतच्या बॅटमधून. आज विनीतच्या बॅटमधून जे फटके आलेत ना लाजवाब पाहायला मिळाला. 3 साइड आउट असेल, समोर बेसबॉल स्टाईल असेल किंवा ऑन साईडला पुल शॉट, पिकअप शॉट, हे फटके लाजवाब ठरले आहेत आजच्या दिवसामध्ये विनीतच्या बॅटमधून. मागच्या मॅचमध्ये देखील त्याच्या बॅटमधून चांगले रन्स आल्या होत्या. फिनिश चांगलं केलं होतं. 11 धावा सध्या स्कोर कार्डवरती. 5 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानावरती. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या ओव्हरमधील. शेवटचा बॉल ओव्हर द विकेट. पंचांकडे अपील त्या ठिकाणी केली जाते. पंचांच्या माध्यमातून कुठलाही रिस्पॉन्स आलेला नाहीये. एकच रन मिळेल या बॉलवरती. लेग बायसच्या माध्यमातून ही रन मिळताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 12 रन स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. सेकंड ओव्हरमध्ये सूरज बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 12 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. सूरज आला गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 2 मध्ये.
दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. आगाज होत असताना सेकंड ओव्हरचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती इझी डन. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनीतच्या बॅटमधून आलाय षटकार 6 धावा. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. फलंदाज विनीतच्या बॅटमधून या ओव्हरमध्ये दुसरा देखील पिकअप शॉट उचललं या बॉलला आणि समोर फेकलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगचा दुसरा मारलाय फलंदाज विनीतने. षटकार. 24 फलकावरती लागल्या जात आहेत. विनीत आता सध्या मैदानामध्ये रंगात आलाय आणि मैदानामध्ये धावांचा पाऊस बरसू लागलाय. 24 फलकावरती. मागच्या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या. या एका 2 बॉलवरती 12 आल्यात. सिंगल या बॉलवरती घेतली गेली आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 25-25. 3 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. आता करणला पण स्ट्रायकिंगवरती पाहणार आहोत. करणच्या बॅटमधून सातत्यानं रन्स येताना दिसल्यात. करण रावरे अर्थातच वामनला पण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. अनेक साऱ्या स्पर्धा गाजवल्यात. व्यावसायिक गटातील असो किंवा ग्रामीण फॉर्मॅटमध्ये असो, शहरी गटामध्ये देखील चांगल्या पद्धतीनं करण रन बनवतो. ग्रामीणमध्ये पुन्हा एकदा त्याचा जलवा दाखवायचा इथे. अंपायर्सकडे आशीभूत नजरेने पाहिलं होतं विकेट किपरने. एक्झॅक्टली तिथे आता काय डिसिजन येईल याकडे देखील लक्ष वेधित असणार आहे. नॉट आउट. बॅटर सेफ असेल. 1 रन कंप्लीट झाले धावसंख्या फलकावरती 26-26. तिथे विकेट किपरची चतुराई तर आपण पाहिली होती, परंतु नशिबाची साथ कुठेतरी मिळालेली नाहीये. 4 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. धावा झाल्यात फलकावरती 26-26. 26ला एक अशी स्थिती सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय अपोलो चिंचणी या टीमची. मागच्या मॅचमध्ये अपोलो चिंचणी टीमने किल्वा 11 टीमला त्यांच्या घरच्या मैदानावरती पराभवाचा सामना करावा लागला होता. या ओव्हरमधील नेक्स्ट बॉल ओर द विकेट. व्हाईट बॉल भरपूर फिरवला होता बॉल. एक्स्ट्रा रन्स तरीकेने जोडल्या जात आहेत. धावसंख्येत वाढ होते. 27 फलकावरती या ओव्हरमध्ये रन्स येऊ लागलेत. अजूनही 2 बॉल्स खेळ बाकी आहे. कदाचित तिथे देखील रन्स येऊ शकतात. तिथे जर का रन्स आले तर लास्ट ओव्हरमध्ये प्रेशर नसणार आहे. उलट प्रेशर असेल बॉलिंग करणाऱ्या टीमवरती. त्यामुळे येणारे 2 बॉल आता फिल्डिंग करणाऱ्या टीमलाच सांभाळून टाकावे लागणार आहेत. त्याच पद्धतीनं ती लाईन इन लेंथ मेंटेन केली तर मोठे फटके ते मात्र थांबले जाऊ शकतात. मिसफिल्डवरती देखील इम्प्रूव्ह करावं लागणार आहे. कारण अपोजिशन टीमला जर तुम्ही इथे या चुका करतील तर ते महागात पडेल तुम्हाला. 29 फलकावरती 5 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानावरती. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळतोय. लास्ट बॉल. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती सूरज ओव्हर दी विकेट. जागेवरून खेळण्याचा पण मनसुबा त्या ठिकाणी दाखवला होता. 1 रन पूर्ण केलंय. शॉर्ट पॉईंटला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचत आहेत. 2 रन्स मिळतील या बॉलवरती. 31 झाल्या स्कोर कार्डमध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 31 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पाण्याची व्यवस्था मैदानावरती करायची. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. यानंतर होणारा सामना एका बाजूला घेवली आणि दुसऱ्या बाजूला सातपाटी ध्रुव ब. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या.
शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि बंटीला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलं या स्लॉग ओव्हरमध्ये. बंटी स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट आहे. स्लॉग ओव्हरमध्ये त्याच्याकडे तो अनुभव आहे. परंतु पहिल्याच बॉलवरती करणच्या बॅटमधून चौकार आलाय आणि चौकाराने स्वागत या ओव्हरमध्ये केलं गेलंय. नावसिंगे फलकावरती आपण पाहतोय 35. आता देखील ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न झाला होता. व्यवस्थित बॅटवरती आलेला नाहीये. एरल रूट देता आलेला नाहीये. एक रन मिळेल या बॉलवरती आणि या एक रनने टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 36. आमच्या समोर कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी आपण पाहतोय जय पाटील एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला मनीष निजाई विश नेटवर्कचे मुख्य कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक चांगले व्यक्तिमत्व देखील आपण पाहतोय. चांगला बॉल तरी काही पाहायला मिळाला. पडल्यानंतर सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता मैदानावरती होते. चांगला बॉल टाकला होता. अजूनही या ओव्हरमधील 4 बॉलचा खेळ बाकी आहे. क्षमासवी 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल झाल्यात मैदानामध्ये. 36 झाल्या स्कोर कार्डवरती. चौथा बॉल या ओव्हरमधील. मागच्या 2 बॉलवरती बंटेने कमबॅक चांगलं केलंय कारण सुरुवात या ओव्हरची चौकाराने झाली. त्यानंतरचे 2 बॉल त्या ठिकाणी बॅटरला थांबवून ठेवण्यामध्ये यश आलंय. स्पेशली या बॉलवरती कारण इथे स्ट्राईक एंडवरती विनीत होता. विनीतचा फटका फसला. डाऊन दी बॉल विकेट किपर येत आहेत आणि चांगला कॅच होऊ शकलेला नाहीये. रनआउटचा चान्स त्या ठिकाणी बनलाय. दीपक त्या ठिकाणी धावतायत आणि इथे आणखीन काही रन्स मिळतील ओव्हरथ्रोच्या माध्यमातून. चौथा धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि इथे देखील मिस केलंय. कलेक्शन झालेलं नाहीये आणि टोटली या बॉलवरती 4 रन्स त्या ठिकाणी पळून काढले जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये कुठलीही कमी त्या ठिकाणी दाखवत नाही आहेत. दोन्ही फलंदाज कौतुक करावं लागणार आहे. जिथे एकी धावून होती तिथे इथे 4 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्यात. 40 धावा फलकावरती. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या ओव्हरमधील लास्ट 2 बॉल असतील. यानंतर आपण सामना पाहणार आहोत. एका बाजूला टीम घेवली आणि त्यांच्या अगेन्स्ट सातपाटी ध्रुव ब. दोन्ही टीमचे कॅप्टन चला या टॉससाठी. एका बाजूला सातपाटी ध्रुव ब आणि दुसऱ्या बाजूला देलवाडी माता घेवली. जास्त वेग या बॉलवरती होता. लेगसाठी फटका खेळण्याकरिता समोर फोर्स करायचं होतं. बॉल एक्स्ट्रा कव्हरमध्ये जातोय. तत्पूर्वी 2 रन्स मिळतील या बॉलवरती आणि या 2 रन्सने धावा झाल्यात फलकावरती 42. 42 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या ओव्हरमधील. लास्ट बॉल आपण पाहणार आहोत. शेवटचा बॉल ऑन साईडला लॉफ्ट करायचा होता. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर्सच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्राने धावसंख्या फलकावरती 43. 43 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही एक बॉल बाकी आहे या ओव्हरमधील या इनिंगमधील. यानंतर टॉस केला जाईल. शेवटचा बॉल ऑन साईडला पिकअप शॉट. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनीतच्या बॅटमधून चांगलं फिनिश झाले. 11 बॉलमध्ये 33 बनवल्यात. 39 बनवल्यात 12 बॉलमध्ये आणि 49 धावा सध्या स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 50 धाव्यांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय 3 ओव्हर्समध्ये. एक मोठी रनचेज असणार आहे सनराईज पालघर समोर. जरा टॉस रेडी एका बाजूला देलवाडी माता घेवली आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करताना आपण पाहणार आहोत सातपाटी ध्रुव ब.
चला बॅट्समन देखील मैदानामध्ये दाखल होतील. 50 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे 3 ओव्हर्समध्ये. सनराईज पालघर तुमचा एक 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा प्लीज. या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिली. काल देखील भिवंडी परिसरामधील खेळाडू, काल वाडा परिसरामधून खेळाडू खेळताना आपण पाहिले. आज देखील मोठमोठे खेळाडू, आज जर आपण पाहिलं तर राकेश प्रभू एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील, त्यांना पण इन ॲक्शनमध्ये पाहिलं. सध्या मयूर तामोरेला आपण पाहतोय, करण रावरेला आपण पाहतोय. आज श्रेयस देवला इन ॲक्शनमध्ये आपण पाहिलं. सातपाटीचे ते स्टार प्लेयर्स. पहिल्या बॉलचा खिलाडीने झाला आणि सुरुवात या ओव्हरची डॉट बॉलने झालंय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय मयूरच्या माध्यमातून. सुरुवात चांगली झाली या ओव्हरची. बंटी आहे स्ट्राईक एंडवरती. दुसऱ्या बाजूला शुभम. बॅटचा टॉप एज, स्वतः गोलंदाज बॉल मागे धावतोय, परंतु इथे बॉलपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं, पॉसिबल नव्हतं. बॅकअप मिळतोय तत्पूर्वी 2 रन्स पूर्ण केल्यात या बॉलवरती. या 2 रन्सनी या ठिकाणी खातं खोडलं जाते संघाचं. 2 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. आतापर्यंत पहिल्या बॉलचा खेळ मैदानावरती झाल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती इथे हॅरन येत असताना पाहायला मिळाल्या. 2 धावा फलकावरती 2 बॉल्सचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. मयूर तामोरेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. बॉलिंग मागच्या मॅचमध्ये देखील लाजवाब राहिली होती मयूरची. दोन्ही बाजूला बॉल फिरवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये. इथे देखील फटका फसलाय. जयेश रावरे बॉलच्या खाली येतोय आणि यस इथे विकेट जाईल. फलंदाज बंटी बॅक टू द डकआउट. पुढचा बॉल या ओव्हरमधील चांगला बॉल फिरवलाय पुन्हा एकदा. या देखील बॉलवरती रन मिळणार नाहीये. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानावरती. 2 धावा फलकावरती. अजूनही 2 बॉल बाकी आहेत या ओव्हरमधील. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आणि पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय मयूरचा. मयूरचा जलवा मागच्या 4 बॉलमध्ये आपण पाहिलाय.
आता देखील विकेट मिळण्याचे चान्सेस स्वतः गोलंदाज कमिटमेंट करतोय कॉटन बॉलची संधी आणि तो चान्स ग्रॅब केलाय फलंदाज आर्यनला परतावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. वन मोर विकेट ब्रेकडाऊन. शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधील 2 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 48 धावांची गरज आहे विजयासाठी 13 बॉलमध्ये. हा देखील चांगला टाकलाय. इथे देखील रन मिळणार नाहीये. खाली राहिला बॉल बाउन्स झालेला नाहीये. पहिलं षटक संपते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 2. आता विजयासाठी 12 बॉलमध्ये रन्स बनवायचे आहेत 48. विनीत आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. मागच्या मॅचमध्ये लिडिंग बॉलरच्या भूमिकेमध्ये होता. या मॅचमध्ये सेकंड ओव्हरमध्ये आला आणि सुरुवात डॉट बॉलने झाले या ओव्हरची. 11 बॉल आहेत. 11 बॉलमध्ये आता 48 धावांची गरज आहे. म्हणजे येणाऱ्या 11 बॉलमध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला आक्रमकता दाखवायची. फक्त अटॅक आणि अटॅक करावा लागणार आहे. अटॅकिंग मूडमध्ये ती बॅटिंग करावी लागणार आहे. 11 बॉल आहेत. 11 बॉलमध्ये 48 धावांची गरज आहे. हा देखील बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. चांगला वेग आहे गोलंदाज विनीतकडे. टप्पा देखील चांगला पाहायला मिळाला. मागचा बॉल स्टंपमध्ये टाकला होता. हा बॉल शरीरापासून दूर ठेवला. मागचे दोन्ही बॉल बॅटला स्पर्श करू शकलेले नाही आहेत. या ओव्हरमधील तिसरा बॉल. वेलकम अखिल दादा, आपलं देखील स्वागत असेल. आज मिस केलं केलवा 11 टीमने अखिलला. 1 रन मिळते या बॉलवरती लेग बायसच्या माध्यमातून. या 1 रनने टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 3 बॉल्स केल्या आतापर्यंत झाल्या. आता 9 बॉल बाकी आहेत आणि त्या 9 बॉलमध्ये 47 धावांची गरज. हा देखील फोर्स करण्याचा प्रयत्न केला आहे. डिस्टन्स कव्हर होऊ शकतं आणि यस कव्हर झालाय. बॉल जाईल लॉंगॉनच्या बाहेर. आलाय षटकार फलंदाज आर्यनच्या बॅटमधून. हा पहिला षटकार आहे या इनिंगमधील. या ओव्हरमधील 5वा बॉल. हा देखील वेगाने टाकलाय. विकेट मिळेल या बॉलवरती. तिसरा धक्का या ठिकाणी लागलाय टीम सनराइज पालघर या टीमला आर्यनच्या रूपामध्ये. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावा फलकावरती. आता विजयासाठी 41 धावांची गरज आहे 6 बॉलमध्ये. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीम आपण रेडी राहा. एका बाजूला सातपाडी ध्रुव ब आणि दुसऱ्या बाजूला आई दिलवाडी माता घेवली. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत 2 टीममध्ये. जिग्नेश बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 3 मध्ये.
पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती सिंगल मिळू शकते. या बॉलवरती आता 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 40 धावांची गरज. 5 बॉल रिमाइंडिंग अँड 40 रन्स रिक्वायर्ड टू विन. सातपाडी ध्रुव ब टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. पुन्हा एकदा चांगला कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑफ कटरचा अंदाज होता. चांगल्या पद्धतीनं बॉल आतमध्ये आलाय. डॉटबॉलची सांगता ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. 4 बॉल बाकी आहेत. 4 बॉलमध्ये 40 बनवायचे आहेत. अशक्य असं हे लक्ष आपल्याला पाहायला मिळते. हुक शॉट फाईन लेगला क्लिअर करेल. 1 बाउन्स चौकार 4. तीन बॉल आहेत. 3 बॉलमध्ये विजयासाठी आता समीकरण उरलंय 36 धावांचं. चांगला बॉल बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी केला होता. लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी आहे. 1 रन पूर्ण केले. एकच रनवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. सामना संपल्यानंतर सतपाडी ध्रुव ब टीम लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या आणि देलवाडी माता घेवडी टीम आपले 2 बॅटर मैदानावरती पाठवा. मॅच संपल्यानंतर समोर खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फिल्डर त्या ठिकाणी दूर आहेत. एक्स्ट्रा कव्हरला 1च रन या बॉलवरती मिळेल. आणि आता विजयापासून फक्त 1 बॉल दूर अपोलो चिंचणी टीम. आज टीम युनिटी त्यांची आपण पाहिली. मागच्या मॅचमध्ये देखील मयूरची गोलंदाजी चांगली राहिली होती. या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी आपण पाहिली. एक परफेक्ट ऑलराऊंडर विनीतला पण पाहतोय. बॉलिंग असो बॅटिंग असो दोन्ही फॉर्मॅटमध्ये जीवाची आकांक्षा तो करत असतो संघासाठी. आणि लास्ट बॉलवरती देखील जिग्नेशच्या नावावरती 1 विकेट राहील. एक मोठा विजय या ठिकाणी मिळवला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम अपोलो चिंचणी अँड हार्ड लक टीम सनराइज पालघर. मॅचला सुरुवात होईल. एका बाजूला सातपाडी ध्रुव ब आणि दुसऱ्या बाजूला देलवाडी माता घेवली. या 2 टीममध्ये नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत.